मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत ही 23 ऑक्टोबरला संपणार आहे आणि त्यामुळे ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारच्या हाती आता अवघे 7 दिवस उरलेत आणि आता आरक्षणाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. बघूया. पुरा देश बघतोय, मराठे एकवटले, मराठ्यांना रोखणं आता सोपं नाही. गरजवंत मराठा अशी घोषणा करत मनोज जरांगे पाटलांच्या सभेनं गर्दीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. गावागावातून हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सभेला उपस्थित राहिले. तरुणांसोबत आबालवृद्ध, लेकुरवाळ्या महिला, दिव्यांगांनी सुद्धा सभेला साक्ष दिली. मनात असलेली खदखद जरांगे पाटील यांच्या सभेला उपस्थित राहून मराठा समाजानं दाखवून दिली. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 23 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारच्या हाती अवघे 7 दिवस उरले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा. नसता 22 तारखेला आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे. ती सरकारनं झेपणारे नसणार. राज्य शासनाने महिनाभरात मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदींची तपासणी केली. कुणबी नोंद असलेल्या अभिलेखांचा शोध मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये केला. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यातील 1 कोटी दस्ताऐवज तपासले. मात्र त्यातून काहीही हाती लागलं नाही. 1 कोटी दस्तावेजांमध्ये केवळ 5000 कुणबी नोंदी आढळून आल्या. जिल्हानिहाय बघायचं झालं तर बीडमध्ये 1,22,569 दस्त तपासले. त्यापैकी 1,740 कुणबी नोंदी आढळल्या. संभाजीनगर 15,16,819 पैकी 299 कुणबी नोंदी मिळाल्या. जालन्यात 13 लाख दस्ताऐवज तपासले. त्यापैकी 2000 कुणबी नोंदी होत्या. लातूरात 22,51,716 दस्त तपासले. त्यामध्ये 47 कुणबी नोंदी आढळल्या. परभणीत 7,22,299 दस्ताऐवज तपासले. त्यामध्ये केवळ 5 कुणबी नोंदी आढळल्या. नांदेडमध्ये 16,40,000 दस्तावेज मिळाले. त्यापैकी फक्त 150 नोंदी होत्या. हिंगोलीमध्ये 12,88,000 18, तर धाराशिवमध्ये 18,51,000 केवळ 356 कुणबी नोंदी आढळल्या. एका दिवसात होईल, 10 दिवसाची सुद्धा गरज नाही. एका दिवसात होईल. कारण समितीला आता पुरावे मिळाले. ते म्हणले होते की आम्हाला आधार देण्यासाठी पुरावे पाहिजे. आधार 5000 पानाचा मिळाला. उद्यापासून समितीने काम बंद करावं आणि त्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. मराठा समाजाचे जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामध्ये अगदी छत्रपतींपासून सगळे लोक इन्व्हॉल्ड आहेत. सगळ्यांनी एकत्र बसावं, सगळ्यांनी मिळून आपल्याला मार्गदर्शन करावं आणि सरकारची भूमिकाच आहे देण्याची. सरकारने कधीच आरक्षण देत नाही म्हणून सांगितलेलं नाही मराठा समाजाला. त्याच्यासाठी ॲक्ट केले, त्याच्यासाठी कमिट्या केल्या. हायकोर्टमध्ये ते सगळं टिकलं. तरी पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नसलं तर टिकण्यासाठी काय केलं पाहिजे ते सांगा. आपला प्राण हे करून काय होणार? त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. प्राणाचा त्याग करून काय होतं? कधी काळी सर्वच बाबतीत पुढारलेले, आर्थिक संपन्न असलेला समाज आरक्षण नसल्यानं शिक्षणासह नोकऱ्यांमध्येही मागे पडला. त्यामुळे मराठा आरक्षण मागणीचा लढा पुन्हा उफाळलाय. मराठा समाजाला आरक्षण नको असा कोणताच पक्ष म्हणत नाही. प्रत्येक राजकीय पक्षांच्या निवडणूक अजेंड्यात मराठा समाजाला आरक्षण देणार ही घोषणा वरच्या क्रमांकावर असते. मात्र सत्तेत आल्यानंतर कुणालाच मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं याचा मार्ग सापडत नाही. मग सगळे एकमेकांकडे बोट दाखवत आरक्षण आणि आरक्षण न मिळण्याला ते कसे जबाबदार आणि आम्हीच कसं आरक्षण देणारे हे सगळं पटवून सांगत असतात. राज्य शासनाने कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते आहे. कमिटीचा रिपोर्ट ज्या वेळेला तयार होईल आणि तो रिपोर्ट शासनाच्या मध्ये समोर येईल किंवा कॅबिनेटच्या समोर येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्णय करता येईल. परंतु मराठा समाजाचं आरक्षण ही सुद्धा खूप दिवसाची मागणी आहे आणि त्यांनाही ते आरक्षण दिलं पाहिजे. सरकारने आता आश्वासन दिलं 40 दिवसाचं मनोज जरांगे पाटलांना. ते आश्वासन कशा पद्धतीनं सरकार पाळतं की हे खोटं आश्वासन ठरतं वाटतं हे लवकरात लवकर दिसेल. परंतु मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आदर करून त्यांच्या मागण्याचा विचार सरकारने करावा अशी भूमिका सगळ्यांची आहे. मराठा समाजाला आरक्षण मागणीच्या इतिहासाला 40 वर्ष लोटली.
पण आरक्षणाचा प्रश्न कोणतंही सरकार मार्गी लावू शकलं नाही. राज्यात सत्तेसोबत शिक्षण सम्राट, उद्योग महर्षी, सहकार सम्राट, साखर सम्राट यासारखी सम्राटांची बिरुदावली मराठा समाजाकडेच असल्याचं लक्षात येतं. मराठा जाती समूहातील उपेक्षित समाज घटकांपर्यंत सत्ता, सहकार, कारखानदारी, आर्थिक सुबत्ता याचे अधिकार पोहोचलेच नाहीत. त्यामुळे सगळ्या सम्राटांनी आपल्या समाजासाठी काय केलं असा प्रश्न गरजवंत मराठा उपस्थित करू लागलाय. आर्थिकदृष्ट्या मागास मराठ्याच्या उद्धारासाठी मनोज जरांगेंच्या रूपानं आवाज बुलंद व्हायला सुरुवात झाली. त्याची प्रतिक्रिया उमटणंही साहजिक आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार, विरोधक मार्ग काढण्यात काय मदत करणार हेही बघावं लागणार आहे. सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.